मार्गदर्शन आमचं, उत्तम करिअर तुमचं. बघितलं का इथलं ब्रीद वाक्य तुम्ही बघितलं सरांचं? बघू शकता तुम्ही, आम्ही टॉपर्स घडवतो हा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलाय. आणि काय वाटतंय काय तुम्हाला सांगा? बाजार आहे, बाजार शिक्षणाचा बाजारच चालू आहे. कसं बाजारात काय? बाजार आहे, बाजार बाजार आहे. आता प्रत्येक जण स्वतःच्या क्लासची ऍडव्हर्टायझिंग करतात, मी काय बोलणार आहे ना. काका तुमच्या खिशात रुमाल असेल तर बांधायला, कारण तुमचं सुद्धा माझ्याप्रमाणे पाहिजे. आपण दिसतो कसं हे महत्वाचं नाही, दिसण्यापेक्षा आपलं असणं महत्वाचं आहे. कारण का उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे. आणि सर काय ऍडमिशन ओपन, या ठिकाणी ऍडमिशन ओपन झालेले आहेत. सर सुद्धा मार्गदर्शन आमचं, उत्तम करिअर तुमचं. बघितलं का इथलं ब्रीद वाक्य तुम्ही बघितलं सरांचं? मंडळी, मी आता आहे लातूर शहरामध्ये. माझ्या डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याकडे गेलेला रस्ता माझ्या डाव्या बाजूला आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला जो आहे नांदेड रोड आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारचे बाजार बघितले असतील. या ठिकाणी एक आगळा वेगळा बाजार भरलेला. लातूर शहरामध्ये जो आहे शिक्षणाचा बाजार कसा भरला हे दाखवणार आहे तुम्हाला. ही परीक्षा कोणती होती, या ठिकाणी विद्यार्थी आहेत. हळदीच्या विद्यार्थ्यांसाठी जे परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी फ्री परीक्षा असते, तीच परीक्षा सुद्धा याच ठिकाणी होत आहे. कोण कशाची परीक्षा होती तुझी, काय होते? पीसीबी ग्रुप. कोणती परीक्षा दिली तू? पीसीबी ग्रुप साठी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बांधव पॉम्पलेट सुद्धा वाटप करण्यात येत आहेत. सर मला एक द्यावं तुमचं पॉम्पलेट, काय बघू जरा द्या ना सर. बघा तुम्ही, कैलासवासी प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय लातूर. अशा प्रकारे या ठिकाणी अनेक जण आपापल्या संस्थेचे पॉम्पलेट सुद्धा वाटत आहेत. आता काही विद्यार्थ्यांकडे तर जाणारच आहे मी. आणि विद्यार्थ्यांकडे कशाची परीक्षा होती आज नेमकी? माझी नव्हती. कोणाची होती? कशाची परीक्षा होती? पीसीबी. थोडस समोर कॅमेराकडे बघून बोलशील ताई? बीसीबीची होती. त्यांची बोलण्याची मानसिकता नाही. भाई कोणती परीक्षा दिली तू? कोणी दिली? हा, तू परीक्षा दिली नाही? बरं ठीक आहे. परीक्षा दिली का तुम्ही? बरं, मग तुम्ही सोबत आले त्या विद्यार्थ्यांसोबत? कशाची काय होती परीक्षा? चांगली. काय कशाची होती परीक्षा? पीसीबी. बीसीबी म्हणजे काय असते? पीसीबी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. नीटची जे तयारी करत असतात ना त्याच्यासाठी परीक्षा होती का? हो. आता हे इतर सगळे स्टॉल जे लागलेले आहेत, काय वाटतं हे पाहून तुला? नाही, मी पहिल्यांदाच आलोय लातूर. पहिल्यांदा लातूर शहरामध्ये पहिल्यांदा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण जाऊया. काही या ठिकाणी जे मान्यवर पॉम्पलेट वाटत आहेत ते त्यांच्या संस्थेचा प्रचार करत आहेत. बघू शकता तुम्ही, आम्ही टॉपर्स घडवतो हा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलाय. आणि या आम्ही टॉपर्स घडवतो या ब्रीद वाक्याखाली ही मंडळी बसलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी यांचा प्रचार करतात. कोण बोलू शकेल माझ्यासोबत? तुम्ही येता सर? तुम्ही टॉपर घडवणारे आहेत ना सर? या ना थोडस पुढे. सर कशासाठी लावलाय हा इथे स्टॉल? हा ये कौशल्या अकेडमी का स्टॉल है। बर। और यहाँ जो हमारा ये प्लान है कि जो शाहू के जो बच्चे हैं, टैलेंटेड बच्चे, उनका एडमिशन जो यहाँ पे नहीं हो पाता किसी कारणवश, तो कौशल्या अकेडमी की जो टीम है उसका एक मोटो है, एक क्लास के अंदर सिर्फ 30 बच्चे। मराठी नहीं आता है सर, तो सॉरी। त्यांना बोलत असताना एक पालक माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात। तुमच्याकडे पुन्हा येईल सर, और बात फिर से आपके पास आऊंगा। काय वाटतंय आजचा हा शिक्षणाचा तुम्ही या ठिकाणी बाजार भरलेला दिसतोय, काय वाटतंय काय तुम्हाला सांगा? बाजार आहे, बाजार। हा काय वाटतंय? आमची मधून गेलं तरी चालेल। शिक्षणाचा बाजारच चालू आहे। बाजारात काय आम्ही टॉपर्स घडवतो या नावाखाली इथे त्यांच्या संस्थेचा प्रचार होतो। बाजार आहे, बाजार। काही मी तुमच्याकडे येणार आहे, सांगा ना काय आजचा काय तुमचा एक्झाम होता का? एक्झाम होता। बरोबर, कोणता एक्झाम होता? बीसीबीचा होता।
पेपर चांगला गेला. हा बरोबर बरं, आता हे बाहेर आल्यानंतर तुम्ही हे शिक्षण संस्थेचे या ठिकाणी क्लासेस वाल्यांचे बोर्ड लागलेले आहेत. हा. हे बघून काय वाटतंय नेमकं? आम्ही टॉपर्स घडवतो म्हणून यांचे बॅनर्स लागलेले आहेत. आता प्रत्येक जण स्वतःच्या क्लासची ऍडव्हर्टायझिंग करतात. आता मी काय बोलणार आहे ना. कुठल्या कॉलेजला जाण्याची अपेक्षा आहे तुझी? मला शाहूलाच जायचं अपेक्षा कारण नाही, इथं कॉलेजेस आहेत, याच शाहू कॉलेजलाच काय यावं असं वाटतंय? कारण माझं लहानपणापासून म्हणजे एक स्वप्न असल्यासारखं होतं की शाहू कॉलेजमध्ये ऍडमिशन. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्या डोक्यावरती मी बांधलेला रुमाल तसं तुम्ही सुद्धा बांधला, कारण गुन्ह्याचा पारा टाइम टू टाइम वाढत आहे. आता कुणाकडे जाऊया सर? काय म्हटलं? हा, मराठी बोलणारे आहेत का तुमच्याकडे कोणी? आम्ही टॉपर्स घडवतो, तुम्ही बोर्ड लावलाय आणि तुम्ही हिंदीमध्ये बोलतो. तुमच्यामध्ये कोणी टॉपर्स घडवणाऱ्यापैकी मराठी बोलणारे तुम्ही आहेत का सर? सर, काय तुमचा परिचय घेऊ इच्छितो मी? मी अमृतराव तुकारामजी कदम. बर, कुठून आलात सर? मी परभणी गंगाखेड. बरं, पालक आहेत का? हा, पालक. काय वाटतंय आज हे शिक्षणाचे तुम्ही उभे स्टॉल बघताय? आता कसं आहे सर, हे लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे. बाहेर आणि जे तुम्ही म्हणाले ते आम्ही टॉपर्स घडवतो, ती योग्य एकदम लातूरला लागू पडते. कारण जवळपास शाहू कॉलेज मध्ये एक 550 ते 700 विद्यार्थी दरवर्षी MBBS ला जातात. तसंच ट्युशन एरिया मधून पण बरेच 400 ते 500 विद्यार्थी जातात. मग इतर आपल्या बाकीच्या शहरांच्या तुलनेमध्ये लातूर टॉपर्स घडवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांचा ओढ जरा इथे आलेला आहे. त्याचीच दुसरी बाजू म्हणून आपण बघूया, शिक्षणाचा बाजार भरला या ठिकाणी असं वाटत नाही का? आता तर प्रत्येक ठिकाणी सर तेच झालेलं आहे. सर्वसामान्यांचं शिक्षण राहिलेलं नाही. क्लासेसच्या फीस भरपूर भरमसाठ वाढलेले आहेत. पण पालकांची इच्छा असते किंवा आपल्या पाल्यानं चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, त्यासाठी प्रत्येक पालक झगडत आहे. सध्या मुलगा होती का मुलगी होती तुमची? माझी पुतणी आहे सध्या. मुलगा माझा झालेला इथून गेल्या वर्षी MBBS. आता सध्या पुतणी. संवाद केला त्याच्याशी, त्या विद्यार्थिनीशी, की काय बनायचं तिला पुढे? पुन्हा आता PCM ग्रुप साठी पण देणार आहे आणि PCB साठी देणार आहे. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. काका, तुमच्या खिशात रुमाल असेल तर बांधायला, कारण तुमचं सुद्धा माझ्याप्रमाणे पाहिजे. आपण दिसतो कसं हे महत्वाचं नाही, दिसण्यापेक्षा आपलं असणं महत्वाचं आहे. कारण का उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे आणि अजूनही काही मी इथल्या टॉपर्स घडवणाऱ्यांकडे जाणार आहे. कोणता आहे बघा, तुम्ही इथं बघू शकता. श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूरचे या ठिकाणी प्रचारक मंडळी बसले आहेत. सर, मराठी बोलता का हिंदी बोलता? सर, या पुढे आपण बोलूया, थोडस संवाद साधूया. आज हे जे परीक्षा आहे शाहू विद्यालयामध्ये आणि विद्यार्थी खूप आलेले आहेत परीक्षा देण्यासाठी. लातूरला शिक्षणाची पंढरी संबोधलं जाते, माहेरघर संबोधलं जाते. आणि त्याला दुसऱ्या दृष्टीने जर आपण जर बघितलं तर लातूरमध्ये शिक्षणाचा बाजार भरतोय असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत. शिक्षणासाठी एकदम नंबर 1 म्हणजे शिक्षणाची पंढरी राहिला. का करावं लागतं हे तुम्हाला प्रचार? आता स्वतः तुम्हाला हे सेंडाऊन टाकावा लागला इथं. लोक तुमच्याकडे, तुम्ही तिथे बसल्यानंतर तुमच्याकडे का येत नाही, इथं का तुम्हाला टाकावं लागला? टाकण्याचं कारण काय? कॉलेज आमचं या ठिकाणी आहे, छत्रपती शिवाजी चौकामध्ये आहे. सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. इतकं पेंडॉल टाकून बसण्याची आवश्यकता नाही. तुमचा प्रचार करताना आमच्याकडे या म्हणून तुम्ही टॉपर्स घडवणारे आहेत ना. मग हे आपल्यावरती वेळ आली असं वाटत नाही का? नाही, आमच्याकडे या म्हणून सांगावं लागतं असं वाटत नाही? नाही वाटत. नाही, ज्यांना आवश्यक आहे ते तुमच्याकडे येणारच आहेत. येतातच. भरपूर अशी लाईन आहे आता सध्या. इन्क्वायरीसाठी भरपूर येतात पालक. येतात स्टॉल आता बाजूचे टाकतात, तर आम्हाला विचारावं लागत ते. धन्यवाद सर. बघू शकता तुम्ही. अजून एक शेवटचा स्टॉप पेंडॉल आहे सर, आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांनी पण कॅनोपी लावलेली आहे त्या ठिकाणी. आपण शेवट त्यांच्याकडे जाऊया, कारण दोन्ही दृष्टीने बघून आपण यावरती इथे जमलेल्या मान्यवरांकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. बसलेले आहेत सर. काय ऍडमिशन ओपन, या ठिकाणी ऍडमिशन ओपन झालेले आहेत. सर सुद्धा मार्गदर्शन आमचं, उत्तम करिअर तुमचं. बघितलं का इथलं ब्रीद वाक्य तुम्ही बघितलं सरांचं? सर, स्वागत आहे तुमचं. आवाज बहुजनांचा हे एक आमचं YouTube चॅनल आहे आणि तुमचा बोर्ड वाचून मला उत्साह मागण्याचा झालाय. तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी आणि इतरांचं करिअर घडवण्यासाठी या ठिकाणी चॅनल लावून तुम्ही सावली करून बसलात. शिक्षणाचा कुठेतरी आपण बाजार करतोय, मांडतोय असं वाटतंय का तुम्हाला कुठे?
बिलकुल वाटत नाही सर, कारण येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य ठिकाणी योग्य शिक्षण भेटणे हे जास्त महत्वाचे आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की समजा आता लातूर आहे, शाहू कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी साधारणतः 30 ते 40,000 विद्यार्थी आले, पण सगळ्यांचा नंबर इथे लागणार आहे काय? मग जे बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांची कुवत आहे, ज्यांना थोडासा सपोर्ट हवाय, ते विद्यार्थी कुठे जावे? त्यांना योग्य ठिकाणी शिक्षण भेटायला नकोय का? मग यामध्ये जर आमच्यासारखी संस्था जर इथं येऊन त्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन आणि एखादी चांगली संस्था त्यांच्यासाठी कार्यरत असेल तर यात काय भाऊ आहे? हे असं मांडून प्रचार करावा लागतो तुमच्यावर, ही कशी मिळाली का? म्हणजे मागच्या काळामध्ये हे होता का प्रकार? मागील काही दशकापूर्वी हा प्रकार होता का? याचं कारण एकमेव आहे सर, जे विद्यार्थ्यांमध्ये आजच्या घडीला अवेअरनेस झालेलं आहे ते 10 वर्षापूर्वी नव्हतं ना. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो मला गोष्टी माहीतच नव्हत्या, कोणत्या वेळेस कोणती गोष्ट करायची. पण आज मीडियामुळे म्हणा, बाकी संसाधनामुळे या गोष्टी एवढ्या प्रचारित झालेल्या आहेत. आवाज बहुजनांचा.